सुमारे 7 ते 8 महिन्यापूर्वी एका मुलाने इयत्ता 4थीमध्ये असताना शाळेतल्या त्याच्या वर्गातील मुलामुलींचा ग्रुप फोटो फेसबुकवर टाकला आणि आवाहन केले की यात जे जे कोणी आहेत त्यांनी संपर्क करा. 1 महिन्यात सुमारे 30 ते 35 मित्रमैत्रिणी 40 वर्षांनी पहिल्यांदा कनेक्ट झाले. पुढे व्हॉट्सॲपवर ग्रुप झाला. सगळ्यांचे स्मार्टफोन दिवसभर किणकिणायला किंवा खणखणायला लागले. मग हा कुठे आहे, ती कुठे असते अशी शोधाशोध पण होत राहिली. हळूहळू बालपणीचा वर्ग स्मार्टफोनवर भरायला लागला. नंतर त्यांचं एक गेट टुगेदर पण झालं. बालपणीच्या वर्ग मैत्रिणी नव्या रूपात भेटल्याने आणि आता पुढेही भेटत राहतील या कल्पनेने मुलं जास्त एक्सायटेड होती. एकदा ग्रुपवर कोणीतरी विचारलं, हल्ली मीना कुठे असते? दुसऱ्या दिवशी रिस्पॉन्स आला, मीना तिच्या घरीच बेड रिडन आहे. 5 वर्षांपूर्वी अर्धांगवायूच्या झटक्यामुळे विकल होऊन पडली आहे. तिला चालता पण येत नाही. नवरा आणि 2 मुलं हेच तिचं सर्व काही करत आहेत. ग्रुपला शॉक आणि मग सन्नाटा. मग 4-5 मित्रमैत्रिणीत पर्सनल मेसेजची देवाणघेवाण झाली. ग्रुपवर मेसेज आला की आपण मीनाला भेटायला जाऊया. सगळ्यांनी जाणं व्यवहार्य नव्हतं, म्हणून मग मीनाशी फोनवर आगाऊ वेळ ठरवून 10-12 मित्रमैत्रिणी तिच्या घरी गेले. तिच्या छोट्या घरात गेल्यावर आपली ही बालमैत्रीण अशी अंथरुणात खिळलेली पाहून बराच वेळ सगळे निशब्द होते. पण हीच कोंडी फोडायची होती. एकाने तिच्याशी संवाद सुरू केला. तिची चौकशी केली. अंथरुणावर पडून राहिलेली मीना भरभरून बोलत होती. तिचा चेहरा, तिचे डोळे सगळंच बोलत होतं. मैत्रिणींनी तिचा हात हातात घेतल्यावर मात्र मीनाचा बांध फुटला. ते आनंदाश्रू होते का तिला उठून बसता येत नाहीये याचं दुःख होतं, हेच काही कळत नव्हतं. सगळ्यांचे डोळे भरून आले. ह्या मित्रमैत्रिणींचा तिच्याशी संवाद चालू असताना तिच्या नवऱ्यांनी आणि मुलांनी खाण्यापिण्याची व्यवस्था केली. ते पाहून सगळ्यांना कौतुक वाटलं आणि गहिवरून येणं हे एकदमच झालं. कोणी मदतीला नसताना कसं करत असतील हे सगळं? इतकी वर्ष आणि मीनाचं काय? प्रयत्न करत होते. मित्रमैत्रिणी परत जाताना मीनाला सांगून गेले की ह्यातून तिला बाहेर पडायला हवं. त्यांपैकी कोणी ना कोणीतरी तिला दर आठवड्यात येऊन भेटून जातील, तिच्याशी बोलतील आणि तिला अंथरूणमुक्त व्हायला मदत करतील. त्या दिवसानंतरची बदललेली मीना ही नवऱ्याने आणि मुलांनी 5 वर्षांनंतर पहिल्यांदा पाहिली होती. तिच्या मनाने आता उभारी घ्यायला सुरुवात केली. आता ह्यातून बाहेर पडायला पाहिजे असं तिला आतून वाटायला लागलं होतं. ह्यात तिला साथ द्यायला तिची मैत्री होती. दिलेल्या शब्दाला जाणून मित्रमैत्रिणी दर आठवड्याला तिला भेटत राहिले. तिचा आत्मविश्वास दुणावला. 2 महिने झालेत. ती आता घरातल्या घरात चालायला लागली आहे. 15 दिवसापूर्वी मीनाने आपणहून एका मैत्रिणीला फोन करून सांगितले की तुझ्या नवीन गाडीतून मला चक्कर मारून आण. मीनाच्या बरोबर गाडीतून सोबतीला कोणी कोणी जायचं ह्यावरून ग्रुपवर प्रेमळ भांडण सुरू झाली आहेत. मैत्रजीवांचे तसे पण अशा मैत्रीमुळे मीनाचा आत्मविश्वास वाढला आणि तिच्या आयुष्याला एक नवीन अर्थ मिळाला. तर आपणही असा एखाद्याचा गमावलेला आत्मविश्वास अशा पद्धतीने देऊ शकलो तर एक चांगले काम केल्याचे समाधान मिळेल असे मला वाटते.